गोकुळ संघाच्या पंचवार्षिक निवडणूक हालचालीने जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे। या निमित्ताने सुरू झालेलं शहकट शहाचे राजकारण आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं आहे। पॅनल बांधणीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला धुसफुसीचा पाडाही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर वाचला जात आहे। यातून खासदार आमदारांबरोबर आता संघाच्या चेअरमननी देखील मंत्र्यांचे दार ठोठावलं आहे। नेमकं काय आहे गोकुळचा विषय समजून घ्या आजच्या व्हिडिओत। नमस्कार, मी साजिद, आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर। आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीला ज्या प्रकारे कोल्हापूरमध्ये राडा असतो, तसेच गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राडा असणं निश्चित आहे। कारण गेल्या आठवड्याभरात मुंबई वारी केल्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीचे शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। स्वतः मंत्री हसन मुश्रीफ, चेअरमन नवीद मुश्रीफ हे नेतृत्व करणार आहेत। दरम्यान नेत्यांची पळापळ वाढली असताना विद्यमान संचालक आणि इच्छुकांच्या पातळीवर मात्र वेगळीच अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळते। महायुतीमधून लढायचे की महाविकास आघाडी सोबतचा जुनाच दोस्ताना कायम ठेवायचे, याबाबतचे प्रश्नांचे काहूर सगळीकडे माजले आहे। नेत्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्यापलीकडे ते कोणत्याच पातळीवर सध्या सक्रिय नसल्याचे चित्र दिसत आहे। एक प्रकारची हुरहुर मनात लागली असून हे राजकारण कोणत्या पातळीवर जाईल याचे ठोकताळे बांधले जात आहेत। गोकुळच्या राजकारणामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक म्हणजेच केडीसीसीचे संचालक भैया माने आणि गोकुळचे स्वयंकृत संचालक युवराज बापू पाटील यांनी गोकुळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचं संयुक्त पॅनल उभं करण्याची मागणी केली आहे। मग यानंतर भाजपकडून चांगलीच प्रतिक्रिया आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष यांच्याशिवाय इतर कोणते छुपमित्र आहेत का, आणि जरी असतील तर त्यांनी ते जाहीर करावं, असं थेट आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलं आहे। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीबद्दल हसन मुश्रीफ यांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभा झाला आहे। हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची मैत्री फक्त कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असते। यामध्ये दुसरा आणखी एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे गोकुळशी संबंधित 1108 दूध संस्थानांचा मतदान हक्काचा प्रश्न अजूनही तसाच आहे। संस्थांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत हा प्रश्न प्रलंबित असताना निवडणुकीची इतकी घाई का केली जाते, असा प्रश्न सर्वांना पडतो। दरम्यान महायुतीतील मतभेद कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करत असल्याचे दिसले जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांना संकटमोचक म्हणून महत्त्वाची भूमिका दिली आहे। मात्र भैया माने आणि युवराज बापू पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील बेबनाव अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाजपकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये तणाव वाढतोय। गोकुळ दूध संघ ही फक्त एक सहकारी संस्था नाही, तर कोल्हापूरच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। इथल्या निवडणुका म्हणजे पॉवर गेम असतात, त्यामुळे ही लढाई प्रत्येकासाठी प्रतिष्ठेची असणार आहे। त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि बाहेरून येणाऱ्या आरोपांमुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे मुश्रीफांचा छुपा मित्र कोण आणि गोकुळच्या निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या आणि राज्यकर्त्यांची नजरा गोकुळच्या निवडणुकीकडे असणार आहेत। या सर्व प्रकरणाबद्दल आणि गोकुळच्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अशाच नवीन नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका।